सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेची धग अजूनही कायम आहे। कारण की सोलापूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला असतानाच दुसरीकडे हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। त्यामुळे काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासन करतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। पाहू। सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा वाढलाय। काल देखील सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जो आहे तो सोलापूरकरांना पाहायला मिळाला। खरं तर 42 अंश वर तापमान गेल्यामुळे सोलापूरकरांची लाहीलाही होत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर जिल्ह्याला पावसाचा आज येलो अलर्ट देखील हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उष्णतेची धग जी आहे ती कायम असतानाचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहे। जिल्ह्याला आज येलो अलर्ट जो आहे तो देखील जारी केलाय। त्यामुळं हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आज पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जिल्ह्यासह राज्यामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट जी आहे ती कायम आहे। काल देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड होती। मात्र सायंकाळच्या वेळेस जे आहे तो उकाडा वाढल्यानं नागरिक जे आहे ते हैराण झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उन्हामध्ये काळजी घ्यावं असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल अशा अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता जी आहे ती वर्तवल्यानं आता शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। त्यामुळं एकीकडे सोलापूरकर जे आहेत ते उन्हामुळे हैराण असताना आज हवामान खात्यानं जो आहे तो पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो जारी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।